इनिंग झाले की सांगतो. करूयात मॅचला सुरुवात. CPL 2024 या स्पर्धेतील पहिला सामना. मॅचला होते सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. गोलंदाजीसाठी मिलिंद भंडारे. पहिला चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूवरती बोट फिरली, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदललाय आणि तोच काटा फलंदाजाच्या जिव्हारी लागलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एक धाव दाफलकावरती जरूर मिळते. स्ट्राइक सुद्धा रोटेट होते. मिलिंद भंडारे आपल्या गोलंदाजीमधील पहिलं शस्त्र वापरला गेले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीचा चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला ग्लान्स केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चितच होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी होत नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा आल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. किती टार्गेट असलं पाहिजे याच्या स्ट्रॅटेजीज बनवल्या गेल्यात. क्रिकेट इज ऑल अबाउट मॅनेजमेंट, क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग म्हटलं जातं आणि मात्र ते प्लॅनिंग कशा पद्धतीने एक्झिक्यूट करतात हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दिशा से भटके, अंपायर जीने दिए फटके. चेंडू लेग स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती पाहायला मिळते. युवा टायगर संघाला विनंती, आपला 12वा प्रतिनिधी त्वरित पाठवायचा आहे. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, दिशा चुकली आणि तदनंतर मात्र दशा बदलली आहे. अप्रतिम चेंडू. फलंदाज किरण बॅक टू द पॅव्हेलियन. 1 डाऊन. तेजस परबच्या माध्यमातून एक चांगला कॅच या ठिकाणी पकडला गेलाय. चेंडूला ओळखलं आणि तदनंतर मात्र त्या दिशेने धावत एक चांगला कॅच, सेफ हँड्स पाहायला मिळालाय. किरणला आज मात्र चांगली फटकेबाजी फलंदाजी करता आली नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना मिलिंद भंडारे यांनी मात्र चांगल्या प्रकारचं जाळ रचलं होतं. आपले कोळी बांधव जसे मच्छी पकडायला जाळ फेकतात ना, त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षणाचं जाळ आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. तेजसने पकडलेला कॅच संघामध्ये निर्माण झालेली ही नवीन ऊर्जा कौतुकास पात्र आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय 1 डाऊन साठी. अनिकेत गुजले नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. आहा, पहिला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह केला जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल झाला. तदनंतर मात्र मैदानावरती गॅम्बल झालाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकार महत्वाचा आहे, क्रिकेटमध्ये सिंगल डबल सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्याचमुळे का होईना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो. डेड बॉल. अतिघाई संकटात नाही म्हणतात ना, हीच काही ती परिस्थिती. चांगली गोलंदाजी चालू आहे आणि त्यात अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आणि मात्र त्यामध्ये का होईना थोडासा रनअप मध्ये झालेला बिघाड. डेड बॉलचा इशारा धावफलक आपण पाहिलं तर 5 वरती जाऊन पोहोचलंय. चेंडूवरती बोट फिरली. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक फंबल. मात्र त्यानंतरच झालेला कव्हर अप चांगला आहे. 1 धाव जरूर मिळते. धावफलकावरती बदलाव होईल. 6 धावा धावफलकावरती, जिथे अजूनही या षटकातील आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 1 to go चा इशारा आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी. दिशा से भटके. लेग स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. वाईड +1. बाय 1 गेट फ्री. एट रन्स ऑन स्कोर बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. शेवटचा 1 चेंडू टाकण्याचा प्रयत्न, त्यासाठी मात्र अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत. आहा, पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा
दिशाहीन चेंडू जरूर आहे, पंचांनी जाणलं ओळखलं. तदनंतर मात्र आमच्या स्कोररच्या दिशेने पुन्हा एकदा सांगितलं की ऑफर जारी आहे, बाय वन गेट वन फ्री. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त स्वरूपातील धावा. या 2 धावांमुळे धावफलक आता मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतोय. अर्थातच 10 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर तब्बल 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आल्यात. मग तो 3 वाईड असू दे, तदनंतर 2 वाईड वरती आलेल्या एक्स्ट्राच्या धावा असू दे. त्यामुळे का होईना फलंदाजी करणारा संघ युवा टायगर संघ चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. भले सुरुवातीला किरणची विकेट गेली, तदनंतर मात्र थोडस श्रद्धा सबुरी दाखवली आणि पुनश्च हरिओम म्हटलं गोलंदाजाने आणि चेंडू आणखीन एकदा वाईड स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 1 और 1 11 11 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. बघा वाईड चेंडू किती वाईट असतो. गोलंदाजाची शक्ती वाया जाते, क्षेत्ररक्षकांचं मनोबल खचतं, तदनंतर मेहनत वाया जाते, वेळ वाया जातोय. आहा, यावेळेला मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना दिशा बदलली गेली आहे. एकेरी धाव मिळते. षटक क्रमांक 1 पूर्ण, 1 फलंदाज बाद, 12 धावा. अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली गेली आहे. आमचे गुणलेखक कळवत आहेत पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्यातल्या 5 धावा तर या एक्स्ट्रा स्वरूपात आहेत. मिलिंदचं षटक कुठेतरी चांगलं आहे असं वाटत असताना दुधात कुठेतरी माशी पडली आणि तदनंतर मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील धावा सुद्धा आलेल्या आपण पाहतोय. टीम मीटिंग घेतली जाते. टीम मीटिंग फार महत्वाची असते. इथूनच मात्र नवेदित फलंदाज, नवेदित गोलंदाज वरती येत असतात आणि मात्र त्या टीम मीटिंग मधून ठरतं की कोणता फलंदाज वरती येईल, कोणता गोलंदाज कुठे गोलंदाजी करेल, क्षेत्ररक्षण कुठल्या दिशेने होईल. रणनीती, स्ट्रॅटेजीज क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. नवेदित गोलंदाज मैदानाच्या आत अथर्व भंडारे. मिलिंद आणि अथर्व ही जोडी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आयुष 11 संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. दोन्ही सक्के भाऊ मैदानावरही क्रिकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मिलिंदने पहिलं षटक हाताळलं, अथर्व दुसरं षटक हाताळतोय. चेंडू यावेळेला अपस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. वेल लेफ्ट म्हणता येईल. फलंदाजाने चेंडूचा अंदाज घेतला आणि तदनंतर मात्र बाहेरच्या दिशेने वळताना पाहिलंय त्याने आणि तदनंतर वाईड स्वरूपातील 1 धाव. वाईड हा वाईटच असतो हे अथर्वला सुद्धा माहिती आहे. 13 धावा, 13 ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपातील आल्यात. ओहो, यावेळेचा चेंडू मात्र चांगला आहे. फलंदाज चकलाय, चुकवला गेलाय, अप्रतिम, वेलकम बॅक असं म्हटलं गेलं आणि अथर्वचा हा चेंडू यावेळेला मात्र आलाय डॉट. जेवढे डॉट येतील ना तेवढा युवा टायगर संघ बॅकफुट वरती सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिकेत. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, मातीची विकेट आणि तदनंतर मात्र मातीच्या विकेटने आपली किमया दाखवायला सुरुवात केली आहे. गोलंदाजाचा टप्पा, तदनंतर मिळालेली अतिरिक्त उसळी. फलंदाज थोडा द्विधा मनस्थितीत पाहायला मिळाला, शॉट खेळावा की नाही आणि मात्र अशा वेळेला कौतुक करावं लागेल अथर्व भंडारेचं, ज्या पद्धतीचं कमबॅक केलंय. कौतुकास पात्र. आहा, यावेळेचा चेंडू मात्र ऑफस्टंप पासून पूर्णपणे बाहेर. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला असं काहीसं वाटू लागलंय. कधी चेंडू वाईड जात आहेत, कधी एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत, कधी चेंडू डॉट जातोय, कधी सिंगल येतोय. मात्र अजूनपर्यंत 7 चेंडू ग्राह्य धरले गेलेत, एकही मोठा फटका आलेला नाही. याची खंत प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. पुनश्च हरिओम. पुन्हा एकदा चेंडू अपस्टंप पासून लांबच लांब. बघा इथे काय घडलंय. गोलंदाज वाईड टाकतोय मात्र यष्टीरक्षक बदलला गेला. प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक प्रक्रियेमागे काहीतरी एक रणनीती असते. यष्टीरक्षक आता मात्र कुठेतरी दिशादर्शकाची भूमिका दाखवेल, कुठेतरी त्याला सपोर्ट करेल, क्षेत्ररक्षण बदललं जाईल, अशी काहीशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. भंडारे ब्रदर्स आज ठरवून आले होते की मैदानावरती चांगली गोलंदाजी करायची आहे. मात्र मिलिंदने खरंच चांगली गोलंदाजी केली सुद्धा. मात्र पहिल्या षटकामध्ये वाईडच्या मदतीने थोडी वाईड झाली आणि तदनंतर
युवा टायगर संघ थोडासा का होईना सुखावलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू अपस्टंपच्या बाहेर, लागोपाठचे चेंडू वाईड येत आहेत. एक्स्ट्राच्या धावा धावफलकावरती. ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील या धावा आपल्या अंगलठी तर येणार नाही ना, याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. यावेळेला गोलंदाजाने आपली साईड बदलली आहे. यावेळेला राऊंड विकेट गोलंदाजी करण्याचा निर्धार. हा चांगला गोलंदाज आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र यशस्वीरित्या कॅच पकडली गेली. ब्रेक थ्रू मिळतोय, कमबॅक करतोय अथर्व भंडारे आणि तदनंतर मात्र बाद व्हावं लागेल अनिकेतला. जो स्ट्रगल करत होता त्याचा स्ट्रगल मात्र इथून समाप्त होतोय. 16 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 16 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर जुड़ते हुए जहां पर 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं. 2 फलंदाज बाद झालेत. कमबॅक चांगलं केलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. प्रज्ञेश डिचोलकर 3 फलंदाज मैदानाच्या सेकंड डाऊन म्हणून आलेला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज मैदानावरती कशा पद्धतीने रंगत आणेल हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नरेपार क्रीडांगण मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये एक नामवंत क्रीडांगण आहे. ऐतिहासिक मैदान आहे, कारण या मैदानातून मोठे मोठे खेळाडू बनले गेलेत. माथेची विकेट आणि तदनंतर मात्र गोलंदाजांना मिळणारी ही मदत, ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. CPL 2024 ची पहिली लढत मैदानावरती आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज मैदानावरती आला आणि तदनंतर मात्र पुनश्च एकदा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपातील धावफलकावरती होईल बदलाव. 17 ऑन स्कोरबोर्ड, 17 धावा धावफलकावरती लागले. 2 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. CPL कमालीची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथे कोणी आपण पाहिलं ना तर प्रोफेशनल नाही आहेत. सर्व आपलेच खेळाडू मैदानावरती एकात्मतेचा नारा घेऊन मैदानावरती उतरताना आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू चांगला आहे. चेंडूने टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग प्राप्त केलाय. फलंदाजाने डिफेन्सिव्ह मोड ऑन केला आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची सांगता धावफलक आपण पाहतोय 17 वरती स्थिरावलाय. यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. बघा, CPL फार महत्वाची क्रिकेटची स्पर्धा आहे. सिमेंट चाळ प्रीमियर लीग, एका चाळीमधील हे 8 संघ, मग ती संघ बांधणी करत असताना लिलाव प्रक्रिया आणि तदनंतर मात्र खेळाडूंवरती असलेलं प्रेम दाखवलं गेलं. आपल्या विभागातील लोकांना एकत्रित करण्यासाठीची ही योजना, अभिनव प्रयत्न, त्यांना खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे. फार कमी क्रिकेटच्या स्पर्धा असतात जिथे एका चाळीमध्ये 8 क्रिकेटचे संघ तयार होतात. यावेळेला लोअर फुल टॉस मध्ये चेंडू खेळला जातोय. ऑफ ड्राईव्ह पद्धतीने अगदी हलक्या हाताने खेळला गेलाय. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धावफलकावरती होईल बदलाव. 19 ऑन स्कोरबोर्ड, 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. जिथे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. पहिल्या षटकात 12 धावा, 1 फलंदाज बाद झाला. दुसऱ्या षटकात 7 धावा, 1 फलंदाज बाद झालाय. अथर्वची गोलंदाजी कौतुकास पात्र होती. सुरुवातीचे काही चेंडू वाईड आले, कमबॅक करणं थोडंसं डिफिकल्ट गेलं आणि तदनंतर मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला गेला. क्रिकेट इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स म्हटलं जातं, क्रिकेट इज ऑल अबाउट कमबॅक म्हटलं जातं आणि हे 2 C क्रिकेटच्या पटलावरती अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि मात्र असं असताना 2 युवा खेळाडूंची चांगली आपण पाहिली. आता मात्र तिसरं षटक. शैलेश गडेकर, एक अनुभवी गोलंदाज मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहतोय. आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेली कुवत, आपल्याकडे असलेली क्षमता, गुणवत्ता ही दाखवण्याची हीच ती वेळ आहे, ही शैलेश यांना माहिती आहे.
ओम विश्वटेश्वर क्रीडा मंडळ सिमेंटसाळ प्रीमियर लीग या स्पर्धेचा 11वा पर्व प्रेक्षणीय सामना सायंकाळी 4 वाजता आपण पाहणार आहोत. भोईवाडा पोलीस स्टेशन विरुद्ध ओम विश्वटेश्वर क्रीडा मंडळ. शैलेश यांचा पहिला चेंडू आपण पाहिला. पंचांनी कवायत पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. यावेळेला बॅकफुट वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, सरळ साधा सोपा कॅच सोडला गेला. एक युवा खेळाडू जरूर त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय, ज्याच्याकडून हा कॅच सुटला गेलाय, जीवनदान मिळालंय फलंदाजला. त्याचा आता मात्र होईल डिमोशन, कारण क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र केला जातोय बदलाव. थोडासा का होईना पुढे त्याला घेतला गेलाय. राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते. फलंदाज ज्या पद्धतीचे आहे त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंड वरती आता कोण आहे तर प्रज्ञेश आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांची किमया आता मात्र या मैदानावरती बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. स्लोवर वन प्रकारचा चेंडू, चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. चेंडूला फ्लाइट दिली, लालच दिली आणि लालच बुरी बला होती हे पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध झालं, कारण फलंदाजाने लालच दिली असताना ऑफस्टंपच्या बाहेर टाकला होता चेंडू. ओहो, यावेळेला सुद्धा चेंडूवरती बोट फिरण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा टप्पा थोडासा बाहेर राहिला आणि त्याचमुळे का होईना चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय. धावफलकावरती 1 ने बदलाव. कासवाच्या गतीने धावफलक पुढे जातोय. 22 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड कमालीचा फटका. CPL 24 मधील पहिला षटकार प्रज्ञेशच्या बॅट मधून आलाय. डाऊन द ग्राउंड अप्रतिम फटका. चेंडूचा आढावा घेतला, पाठपुरावा केला आणि तदनंतर मात्र मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू षटकारावरती गेलेला आपण पाहिलाय. धावफलक आता मात्र आगेकूच करेल. 29 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेला शैलेश यांचा अनुभव कामी आलाय. चेंडू टप्पा पडल्याने तो थोडासा का होईना आत वळालाय आणि तदनंतर डॉट चेंडूची सांगता. आखो टप्प्याचा चेंडू घोषित विभागामध्ये जाताना पाहायला मिळतो, जिथे 1 धाव जरूर मिळेल. धावफलक आता मात्र 29. 29 धावा धावफलकावर लागलेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा. तिसरं षटक आता मात्र थोडस महाग जाईल की काय असं वाटू लागलंय. डॉट चेंडू आलाय. कमालीचं कमबॅक म्हणता येईल. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त झालंय. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 29 धावा. षटकार येऊन सुद्धा केलेलं कमबॅक वाखाडण्याजोगा आहे. शैलेश यांच्या गोलंदाजीवरती षटकार जरूर आला, तदनंतर मात्र त्यांनी केलेलं कमबॅक कौतुकास पात्र. 3 षटकांची सांगता. आता मात्र टीम मीटिंग घेतली जाते. टीम मीटिंग मध्ये ठरेल की कोणाला गोलंदाजी दिली जावी, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणाला पाचारण करावं, यासाठी शर्तीचे प्रयत्न लागले जातील. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 10 अशा पद्धतीने 29 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आपण पाहतोय. एक कमालीची क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेसाठी आपण वर्षभर वाट पाहत असतो. सिमेंटसाळ प्रीमियर लीग 2024. आज आपण पाहतोय 30 नोव्हेंबर. मैदानावरती सामना चालू आहे. एका बाजूला आयुष 11, दुसऱ्या बाजूला युवा टायगर्स. 3 षटकांचा सामना संपलाय, जिथे धावफलकावरती आपण पाहिलं ना तर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 29 धावा लागल्यात. यानंतर होणारा सामना स्टार ऑफ सीसी वर्सेस सीसी अवेंजर्स. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, आपण तयार राहायचंय. नाणेफेकीचा कौल या इनिंग ब्रेक मध्ये घेतला जाईल.
शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे तर होतो युवा टायगर साठी आमंत्रण, कारण वाईड +1 अशा स्वरूपातील मिळतील 2 धावा. धावफलक आता मात्र 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. गोलंदाजी कोणाला दिली जाईल यावरती चर्चा रंगली गेली. रुपेश गोलंदाजीच्या मोठ्यावरती आलेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक घेणार आहोत. पुन्हा एकदा पुकारतोय, स्टार ऑफ सीसी वर्सेस सीसी अवेंजर्स. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, असं पुन्हा एकदा चेंडूला वाटत असेल. कारण गोलंदाजाने कधी ऑफस्टंपच्या बाहेर कधी लेग स्टंपच्या बाहेर स्वैर गोलंदाजी चालू आहे. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती दिल्या जात आहेत. आहा, यावेळचा चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. सेकंड अटेम्प्ट चांगली पकडली जाते. प्रज्ञेश यावेळेला मात्र बाद होईल. ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. तदनंतर मात्र कमबॅक चांगल्या प्रकारचं केलं गेलंय. सोहम कुणकवळेकरच्या माध्यमातून चांगली कॅच. आतापर्यंत सोहमने 2 कॅच पकडले आहेत. एक कॅच त्याच्याकडनं ड्रॉप जरूर झाला होता, मात्र तदनंतर केलेला कमबॅक कौतुकास पात्र. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पार्थ फणसेकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. CPL 2024 ही आपल्या माणसांसाठी आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धेचा आपण आनंद लुटतोय. वरियत मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय रुपेश यांच्या गोलंदाजीमध्ये एक चेंडू ग्राह्य धरला गेलाय आणि त्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. शॉर्ट पिच चेंडू, बॅकफुट वरून चेंडूला पंच केलं जात आहे. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक फंबल, मैदानावरती गॅम्बल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. बघा, आय कोऑर्डिनेशन कॉलिंग फार महत्वाची आहे. या 2 धावांमुळे धावफलक आता मात्र आगेकूच करेल. 34 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. फुलर लेन चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं. येस नो मध्ये शेवटी नो ठरवला आणि येस हा चांगला निर्णय आहे. एका धावेमुळे धावफलक पुढे जाईल. 35 ऑन स्कोरबोर्ड. मैदानाच्या आत आपण पाहतोय पार्थ आणि त्यासोबतच दिशांक ही जोडी मैदानावरती आहे. दिशांक बघा सुरुवातीपासून आलाय आणि आपली विकेट टिकवून खेळताना आपण पाहतो. त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे, जेथे धावांचा आलेख वाढत्या दिशेने जाणं ही काळाची गरज आहे. आहा, चांगला चेंडू आहे. थोडीशी चेंडूला अतिरिक्त दिलेली फ्लाइट, वेगावरती केलेलं नियंत्रण, तदनंतर मात्र वातावरण टाईट. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता. धावफलक वरती स्थिरावलंय. 40 ते 42 धावा एक ऍव्हरेज फायटिंग स्कोर या मैदानावरती पाहायला आवडेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव लेग बाय स्वरूपातील जरूर पाहायला मिळणार आहे. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. इथे प्रत्येक जण मैदानावरती आपण पाहिलं ना तर चांगला प्रयत्न आहे. 3 षटकांमध्ये 29 झाल्या होत्या. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल. या प्रयत्नांमध्ये मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ही 1 धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. पहिल्या इनिंगची समाप्ती या ठिकाणी होते. 37 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक मोठा फटका आला, तो मात्र प्रज्ञेशच्या बॅट मधून, जो डाऊन द ग्राउंड आपण पाहिला. 37 धावा झाल्यात. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. पहिल्या षटकात 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात आपण पाहिलं 10 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या.
चांगला खेळ मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. हॅलो 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 मी याच्या अमितशी बोलतो फौजी. हॅलो. ए तन्मय, तुझी गाडी कुठे आहे? ते गुड्डू कुठे? गुड्डूची बाईक आहे. गुड्डूची बाईक चालवशील ना? स्टार ऑफ सीसी हॅलो. यानंतर होणारा सामना स्टार ऑफ सीसी विरुद्ध सीसी एव्हेंजर्स या दोन्ही संघाच्या हॅलो. महेश पेडणेकर, जर आपण कुठे असाल तर व्यासपीठाजवळ यायचं आहे. महेश पेडणेकर. मुकेश. दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेक करूयात. स्टार्स ऑफ सीसी विरुद्ध सीसी अव्हेंजर्स. चला, दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे. व्यासपीठाच्या समोर आपण नाणेफेक करणार आहोत. CPL 2024 या स्पर्धेचं 11वं पर्व आणि या 11व्या पर्वाचा आपण मनमुराद आनंद लुटताना आपण पाहतोय. पहिली मॅच आपण मैदानावरती पाहतोय जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला गेला युवा टायगर्सच्या बाजूने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. तर जिथे एक आगळे वेगळे स्टॅट्स समोर आलेत. स्टॅट्स काय आले तर 37 धावा केल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष आहे आणि 37 धावा ज्या केल्या गेल्या ना त्यातल्या 17 धावा ह्या एक्स्ट्रा स्वरूपातील आल्यात. बाटने केवळ 20 धावा आल्यात असे स्टॅट्स आपल्याला अर्थात आपले गुणलेखक अनिलजी सरफरे यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड झालेले आपण पाहतोय. चांगलं गुणलेखन. चला, सलामीची जोडी त्वरित पाठवायची. आयुष 11 संघ या ठिकाणी विनंती केली जाते. मॅच ऑफिशियल्स अंपायर्स या ठिकाणी विनंती करतायत सलामीची जोडी आपण त्वरित पाठवा. या स्पर्धेसाठी मॅच ऑफिशियल्स म्हणून आपण पाहिलं तर महेशजी मखवाना आणि तुषारजी चिखले यांचं या ठिकाणी ऑफिशियल्स म्हणून कामगिरी पाहायला जरूर मिळते.
वेलकम बॅक. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, जिथे 37 धावा प्रथम फलंदाजी करत असताना युवा फायटर संघाने कशा बशा जमा केलेत. कशा बशा शब्द यासाठी असेल कारण एक्स्ट्रा स्वरूपातील 17 धावांचा पाठिंबा आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. एका बाजूला स्टार्स ऑफ सीसी अर्थात सिमेंट चॉलचे स्टार्स पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला सिमेंट चॉलचे अर्थात अव्हेंजर्स पाहायला मिळणार आहेत. सन्माननीय महेशजी पेडणेकर यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचची नाणेफेक करून घेऊयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक होईल. मैदानावरती मॅच सुरू असताना आपण पाहतोय, आहा पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा होता. गोल्डन वरती स्पॉट झालेला चेंडू, डॉट चेंडू आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पाहिलंय, पडताळून पाहिलं. डॉट चेंडूची सांगता 38 धावांचं लक्ष्य आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. 38 धावांचं लक्ष्य आम्ही कठीण करू हे युवा फायटर संघाने सांगितलंय. सन्मान्य पेडणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला अर्थात स्टार्स ऑफ सीसी, एका बाजूला सीसी अव्हेंजर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉल कोण घेणार? ऑल राईट, या ठिकाणी अव्हेंजर संघाचा कॉल असणार आहे. टॉस केला जातोय. येस, हेड कॉल केलाय, हेड पडलाय. येस, काय स्वीकारणार? थोडक्यात आपण डिसिजन घेऊयात. क्या बात आहे. सीसी अव्हेंजर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय. एक कमालीची क्रिकेटची स्पर्धा. मैदानावरती नो बॉल आलाय. एव्हरी नो बॉल काउंट्स. फ्री हिट साठीचा चेंडू. ओ, मोठा फटका तितकासा खेळता आला नाहीये. चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. एक धाव जरूर मिळते. 38 धावांचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक्स्ट्राच्या धावा महागात पडतील. किरण गोलंदाजीच्या मोर्चावरती. किरणचे पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती पडले होते आणि तदनंतर मात्र थोडासा गोलंदाजीमध्ये त्रुटी आढळली आहे. डावखुरा फलंदाज अर्थात अथर्व स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. अथर्वची गोलंदाजी चांगली होती. आता फलंदाजी करायची आहे. यावेळेला पॅडलची पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची झाली आहे. मोठे फटके येत नाही, ठीक आहे, आपण धावून रन घेऊयात अशा पद्धतीचा निर्धार मैदानावरती आपण पाहतोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 5 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आहा, या वेळेला मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकांकडनं थोडीशी का होईना फंबलनेस पाहायला मिळाला. धावचित करण्याची नामी संधी आणि या वेळेला मात्र धावचित या रूपाने पहिला फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी जरूर मिळते. ऑल राईट, थोडेसे नियम या ठिकाणी सांगितले गेलेत. थोडेस मैदानावरती वातावरण गरम झालंय. खेळीचं वातावरण आहे. चांगली मॅच मैदानावरती आपण अनुभवतोय. रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स, कंडिशन चांगल्या पद्धतीने समजावले गेलेत.
एक फलंदाज बाद झालाय, जिथे धावफलकावरती 6 धावा 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए 1 डाउन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत मिलिंद भंडारे, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 2 भावांची जोडी मैदानाच्या आत. क्रिकेटच्या पटलावरती आपण बरेचसे भाऊ पाहिले जे चांगला खेळ दाखवतायत. एक लेफ्ट हँडेड एक राईट हँडेड ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. किरणची गोलंदाजी आता मात्र इथून चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली आहे. चला या ठिकाणी विनंती असणार आहे, मॅचला आपण करूया त्वरित सुरुवात. पहिली मॅच आपण पाहतोय, 37 धावा झाल्यात, 38 धावांचं टार्गेट आहे. थोडंसं कंपॅरिझन कडे वळूया. जिथे मिलिंद यांनी जेव्हा गोलंदाजी केली होती ना, त्यावेळेला त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र किरणच्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील याकडे सुद्धा लक्ष लागणार आहे. तुलना कंपॅरिझन अत्यंत महत्वाची असणार आहे. आहा, लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. जोडगोळी आपण पाहतोय. चेंडू घोषित स्वरूपात जाईल, जिथे केवळ 2 धावा मिळतील. फटक्यामध्ये काही कमतरता नव्हती, मात्र जो एरिया सिलेक्ट केला होता तिथे घोषित परिसर आहे, जिथे मिळतील केवळ 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 8 ही धावसंख्या धावफलकावरती. आमचे गुणलेखक अर्थात अनिलजी सरफरी. तुलना जेव्हा केली ना, आपण तुलना केल्यावरती कंपॅरिझन केल्यावरती कळतंय, जिथे पहिल्या इनिंग मध्ये आयुष 11 संघाने 12 धावा खर्च केल्या होत्या. तब्बल 7 चेंडू वाईड पडले होते इनिंग्स मध्ये. क्या बात आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय मैदानावरती 8 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्यात, जिथे एक्स्ट्राच्या स्वरूपातील एक नो बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये बदलाव होतोय. दुसऱ्या षटकासाठी अर्थात अनुभवी गोलंदाज अनिकेत पाहायला मिळत आहेत. अनिकेत गुजले अर्थात एक अनुभवी खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. ज्यावेळेला ऑक्शन प्रक्रिया होती त्यावेळेला आपल्याला कोणते खेळाडू हवेत यावरती सुद्धा नजर होती, आणि त्यातूनच अनिकेत एक अनुभवी गोलंदाज आहेत. फुलर लेन प्रकारचा चेंडू आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. बघा काय खेळाडू वृत्ती आहे. गोलंदाजाने फलंदाजाला बीट केलं आणि तदनंतर मात्र त्या फलंदाजाला त्याने ग्रीट करण्यासाठी गेलेत, शुभेच्छा दिल्या गेल्यात. क्रिकेटच्या पटल्यावरती गिव्ह अँड टेक असला पाहिजे, मग तो रिस्पेक्ट असेल तो खूप चांगला असतो. वळूयात मैदानावरती. राऊंड विकेट गोलंदाजी आहे. आहा हा हा, कमालीची गोलंदाजी. नजर हटी, दुर्घटना घटी. फर्निचर डिस्ट्रॉय. फुलर लेन प्रकारचा चेंडू यष्ट्यांवरती आढळतोय. राऊंड विकेट गोलंदाजी. अँगल क्रिएट केला आणि तदनंतर मात्र महत्वपूर्ण फलंदाज अथर्व बॅक टू दी पॅव्हलियन. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं जातं. अनुभव पणाला लावलं गेलं आणि तदनंतर मात्र अनिकेत यांची गोलंदाजी, यांच्याकडे असलेला अनुभव कामी आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अर्थातच अजय चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय, जे एक नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मध्यम फळीमध्ये जात आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संघ मालक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. थोडंसं चुकीमध्ये दुरुस्त करूयात. फलंदाज मिलिंद भंडारे आउट झालेले आपण पाहिले. अजय चौधरी संघाचे कर्णधार, करते धरते करविते. आज मैदानावरती बाकी कोणावरती विश्वास नसला तरी चालेल, मात्र स्वतःकडे असलेला आत्मविश्वास, स्वतःकडे असलेली खेळी दाखवावी लागणार आहे. का मी या स्पर्धेमध्ये संघ घेतलाय, का मी मैदानावरती उतरलोय हे दाखवण्यासाठी हीच ती वेळ आहे. अजय चौधरी मैदानाच्या आत. कौतुक करावं लागणार आहे अनिकेत यांच्या गोलंदाजीचं. ज्या प्रकारची गोलंदाजी होती, ज्या पद्धतीचे क्षणचित्र टिपले गेले ना, आज व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरती त्यांच्या या विकेटची रील्स जरूर पाहायला मिळतील. चांगला चेंडू आहे. बॅटच्या नितळ भागामध्ये लागलाय. लोअर पार्ट ऑफ द बॅट, जिथे एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय. एक डीप मध्ये पॉइंट पाहायला मिळतो, एक कव्हर्स पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, ज्याला आता मात्र आपण पाहिलं आणखीनच थोडं डीप ठेवलं गेलंय.
एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनला ठेवण्यात आलाय, मिड विकेटला आहे, स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने तैनात करण्यात आलाय, एक क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने तैनात करण्यात आलाय. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. चांगला चेंडू आहे, नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाईल जिथे केवळ मिळेल एक धाव. स्टायलिश फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. धावफलकावरती नजर टाकूयात. धावफलक डबल फिगर मध्ये 10 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. अनेक त्यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागणार आहे. सीम पोझिशन आणि त्यानंतर मात्र चेंडू सोडण्याची गती फार महत्वाची आहे. फुलर लेन प्रकारचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झालाय. धावा काढल्या जातील. जिद्द चिकाटी यावेळेला कॉलिंग कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारची आहे. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. यंदाच्या पर्वामध्ये पहिल्यांदाच 3 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावरती बदलाव होईल. 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या होत्या 8. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे जिथे मोठे फटके आलेले नाही आहेत, किंबहुना अतिरिक्त स्वरूपातील धावा दिलेल्या नाही आहेत. मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी का होईना चुकी होते. ओ चेंडू बॅकफुट वरून थोडासा उसळी घेणारा आपण पाहतोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र दसरा दिवाळी काही नसताना 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपातील बोनस स्वरूपातील दिल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक 2 मैदानावरती होते समाप्त. 2 षटकांची सांगता. धावफलकावरती 15 धावा. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा. अशा पद्धतीचा काहीसा हा खेळ मैदानावरती चालू असताना आपण पाहतोय. आमचे गुणलेखक अनिलजी सरफरे कळवत आहेत जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये युवा टायगर्स फलंदाजी करत होताना तिथे 19 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र 15 धावा आल्या. त्यामुळे आतापर्यंतची तुलना आपण पाहिली 4 धावांनी कुठेतरी आयुष 11 संघ बॅकफुटवरती जरूर आहे. एखादं चांगलं षटक आलं तर मॅचला कलाटणी मिळू शकते. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 23 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 23 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती रंगत घेताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रज्ञेश आपण पाहतोय. एकमेव फलंदाज ज्यांनी षटकार लगावला. इतरत्र कोणत्याही फलंदाजांना मोठे फटके मारता आलेले नाही आहेत. कौतुक करावं लागणार युवा टायगर संघाचं. ज्या पद्धतीने संघ बांधणी केली आहे ना ती महत्वाची आहे. बघा संघ बांधणीवरनं आठवलं IPL ऑप्शन नुकतंच समाप्त झालंय. टीम बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला गेला. जिथे व्यंकटेश अय्यर सारखा खेळाडू खूप महागडा विकला गेला. तदनंतर मात्र ऋषभ पंत यांच्यावरती चांगल्या प्रकारची बोली लागली गेली. काही चांगले खेळाडू आहेत ज्यांच्यावरती बोली लागली गेली नाही याची सुद्धा चर्चा रंगली गेली. त्यामुळे प्रीमियर लीग त्यांचं होणारा ऑप्शन त्यांच्या मॅचेस यावरती चर्चा तर होणारच. दरम्यान होळीयात CPLच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये जिथे आपण पाहतोय सिमेंट चावल प्रीमियर लीग 2024 ची पहिली मॅच मैदानावरती आहे. जिथे येणारे 12 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. ओहो फुलर लेन प्रकारचा चेंडू आहे. चेंडूने टप्पा पडल्यानंतर थोडीशी का होईना वलय प्राप्त केलंय. चेंडू हवेमध्ये असताना ज्या प्रकारे फिरलाय ना फिरकीची जादू मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वेलकम 6. वेलकम बॅक. कमबॅक केलं गेलंय. अप्रतिम दर्जेदार फटका. अथर्व भंडारे का त्याला या संघामध्ये स्थान मिळालंय, का तो ओपनिंगला आलाय हे त्याने दाखवून दिले. धावफलक आता मात्र बदलाव होईल. 21 धावा. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं. प्रज्ञेच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू पुनश्च डॉट. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता.
9-17. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू बॅटवरती तितकासा चांगल्या पद्धतीने आला नाही. चेंडू घोषित परिसरात, जिथे मिळेल केवळ 1 धाव. प्रत्येक चेंडूनिशी कॅल्क्युलेशन बदलणार आहे. 8 संघ प्रत्येकाने पाहिलंय स्वप्न की CPL 2024 ची ट्रॉफी मला माझ्या हातात घेऊन फोटो काढायचा आहे आणि इंस्टाग्रामला फोटो टाकायचं विनर्स म्हणून, चॅम्पियन्स म्हणून, आणि त्यासाठी का होईना शर्तीचे प्रयत्न आहेत. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. धावफलकावरती नजर, 22 धावा, 22 ऑन स्कोर बोर्ड. 8-22. मी म्हणेन हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू खऱ्या अर्थानं ठरवतील की शेवटच्या षटकामध्ये कोणावरती दबाव असेल. अथर्वच्या बॅटमधून आलेला षटकार संजीवनी देणारा आहे. दिशा से भटके, अंपायर जी ने दिए फटके. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण, आणि त्याचमुळे का होईना एक्स्ट्रा स्वरूपातील धाव. धावफलकावरती होईल बदलाव. 23 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा कधी लेग स्टंपच्या बाहेर, कधी ऑफ स्टंपच्या बाहेर. अगदी प्रेशर कुकर मधून जशी शिट्टी वाजावी ना, त्या प्रकारचं प्रेशर मैदानाच्या आत गोलंदाजी करताना प्रज्ञेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कधी चेंडू डॉट जात आहेत, कधी षटकार येतोय, कधीतरी वाईडच जात आहेत. ही क्रिकेटची मजा आहे. सीसॉ सारखा खेळ आहे. कधी एका बाजूने तर कधी दुसऱ्या बाजूने. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा आमच्या गुणलेखकांच्या दिशेने कवायत पद्धतीने चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्राची धाव. धावफलकावरती बदलाव. 25 ऑन स्कोर बोर्ड. कान मंत्र दिला जातोय, सांगितला जातोय प्रेशर घेऊ नका, 2 चेंडू आहेत, चांगले टाका. बरेचसे कान मंत्र दिले जात आहेत. जिथे दुसऱ्या बाजूला अथर्व याचा कॉन्फिडन्स द्विगुणित झाला असणार आहे. एक षटकार आला, तदनंतर गोलंदाजावरती प्रेशर पडलंय. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने दर्जेदार फटका, लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू मात्र दुर्भाग्यवश म्हणावं लागेल घोषित परिसरात जातोय, जिथे मिळतील केवळ 2 धावा. धावफलकावरती 2 ने होईल बदलाव. धावफलक 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 27 ऑन स्कोर बोर्ड. जिथे येणारे 7 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. आने वाले 7 गेंदे जीत के लिए 11 रनों की जरूरत. रिमेनिंग 7 डिलिव्हरीज 11 रन्स. नीड्स टू विन. अशा पद्धतीची ही मॅच. अथर्व हे तो मुमकिन है असं आयुष 11 संघ म्हणत असणार आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जरूर गेलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती नजर टाकूया. 29 ऑन स्कोर बोर्ड. जिथे आमचे गुणलेखक कळवत आहेत येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. मैदानाच्या दिशेने CPL 2024 जिथे 11व पर्व दिमागदार पद्धतीचं पाहायला मिळालंय. मैदानावरचा सामना युवा टायगर्स विरुद्ध आयुष 11. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. युवा टायगरच्या बाजूने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावा केल्यात. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य असताना ही मॅच आता मात्र निर्णायक क्षणी येऊन पोहोचली आहे, जिथे येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. आणि यात मात्र दुष्काळात 13वा महिना. अर्थात जिथे 9 धावा हव्या असताना वाईडचा चेंडू आला. एक्स्ट्राची धाव. पंकज गोलंदाजीच्या मोर्चावरती
डावखुरा गोलंदाज जरूर आहे. अजय चौधरी यांच्या माध्यमातून हलक्या हाताने फटका ग्लान्स केला गेलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपण पाहणार आहोत. येणारे 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 7 धावा. आज एक प्रेक्षणीय सामना आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. भोईवाडा पोलीस स्टेशन विरुद्ध ओम ईश्वटेश्वर क्रीडा मंडळ या दोन संघादरम्यान एक बलाढ्य आणि प्रेक्षणीय सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 चेंडू 7 धावांवरती मॅच. अथर्व स्ट्राइक एंड वरती. लेफ्ट हँडेड बॅटर वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलरची ही किमया. चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट मधून सुमधुर आवाज. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. नेत्रदीपक दैदिप्यमान अशा पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती. मनगटात असलेली ताकद, स्वतःवरती असलेला आत्मविश्वास यामुळे का होईना आता मात्र मॅच स्कोर लेवल. एका धावेची आवश्यकता. औपचारिकता बाकी. त्यात फुल टॉस. चेंडू आता मात्र जाईल मिड विकेटच्या दिशेने जिथे आहे घोषित परिसर. 2 धावा मिळतील. आयुष 11 संघ मॅच जिंकतोय. क्रीडा मंडळ आयोजित सिमेंट चाळ प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिली मॅच मैदानावरती आपण पाहिली. पहिली मॅच एक नेत्रदीपक पद्धतीची आपण पाहिली. चेसिंग में मजा आहे असं म्हणत चांगल्या प्रकारचा खेळ आपण पाहतोय. सन्मान्य अनिलजी घाडी यांना आपण विनंती करूयात. सन्मान्य अनिल घाडीजी आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. अनिलजी घाडी यांना या ठिकाणी विनंती करूयात. अनिलजी घाडी सर या आपण व्यासपीठावरती यायचंय. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाला दिलं जावं. ज्या वेळेला स्टॅट्स कडे लक्ष गेलं त्यावेळेला एकाच व्यक्तीचं एकाच खेळाडूचं नाव आलंय. अर्थात हे नाव आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन नन अदर दॅन अथर्व भंडारे. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जातील मित्रांनो अथर्वसाठी. काय परफॉर्मन्स केलाय ताबडतोड यावेळेला खेळ मैदानावरती पाहतोय. अनिलजी घाडी साहेब यांच्या शुभ हस्ते टी शर्ट देऊन त्याला या ठिकाणी आपण गौरव करूयात. अथर्व सोबत एक थोडक्यात चर्चा करूयात. अथर्व या लढतीबद्दल काय सांगशील. या इनिंग बद्दल काय सांगशील. ही इनिंग ही स्पर्धा किती महत्वाची वाटते. स्पर्धा तर महत्त्वाचीच आहे माझ्यासाठी. कारण गेल्या वर्षी आम्ही एकच मॅच जिंकलेलो तर त्याचं ते जरा प्रेशर होतं आणि टीममध्ये आयकॉन असल्यामुळे तर प्रेशर घेऊन खेळायलाच लागला. बाकी काय नाही. बाकीचे आपले मित्र तर चेतवतच होते. त्यांचा एक सपोर्ट पण झाला. पण मॅच जिंकणं इम्पॉर्टंट होता कारण का झाला आता सगळं. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना ज्या काही एक्स्ट्राच्या धावा गेल्या त्यामुळे कुठेतरी दडपण आलं होतं का की अजून धावा जातील मग सेकंड इनिंग मध्ये धावा चेस होतील की नाही याबद्दल काय सांगशील. थोडंसं गोलंदाजीमध्ये सुद्धा समजू देत. गोलंदाजी तर आमची चुकलीच सगळ्यांची. माझी पण त्यात माझे पण 5 वाईट गेले. तर आम्ही पुढच्या मॅचला नियंत्रण ठेवून गोलंदाजी टाकू
तसे तुम्ही बोलात बॅटिंगचा तर प्रेशर होताच, कारण 38 धावा म्हणजे खूप आहेत. साईडला 2 समोरच काय ते 6-4 मारायचं आहे, त्यासाठी समोरचा बॉल समोरच ट्राय करा. शॉर्ट बॉल तर साईडला जाऊ शकत नाही, तर पूर्ण प्रेशरने मॅच घेऊन खेळू. वेल डन. शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. आयुष 11 संघाने मॅच जिंकली आहे आणि अर्थातच आपण जर पाहिलं ना तर चांगला खेळ यावेळेला करून दाखवलाय तो म्हणजे अर्थातच अथर्व याने. पहिली मॅच या ठिकाणी झाली आहे समाप्त.